मला काही गोष्टी खूप आवडल्या, ज्या वाचनात आल्या, म्हणूनच तुमच्या कानापर्यंत. आपण पाहतो या समाजामध्ये अशीही माणसं असतात की ती नेहमी म्हणत असतात, एखादा माणूस माझ्या मनातनं उतरला ना, मी आयुष्यभर त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नाही. स्वतःला ग्रेट स्वभाव, स्वतः काहीतरी वेगळे आहोत, असा एक प्रचंड गर्व त्यांच्या मनात असतो. पहा, तुमच्या सहवासात अशा काही व्यक्ती आल्यात का? आयुष्यामध्ये बरंच काही घडत असतं, पण दुरावलेल्या नात्यांचा डोळसपणे अभ्यास केला तेव्हा लक्षात येतं की असे अनेक जण आपल्या आयुष्यात आहेत, ज्यांनी आपल्याला दुखावलं, म्हणून आपल्या आयुष्यातून आपण त्यांना वजा केलं होतं, आणि ते अनेकदा समर्थनीय नव्हतंच. भावना दुखावल्या असं म्हणत आपण आपल्या अहंकाराला विनाकारण जोपासत बसलो, आणि सोन्यासारखी माणसं आपल्या प्रतीक्षेला कंटाळून आपापल्या मार्गे निघूनही गेली. त्यांची एखादी चूक, एखादी कृती जणू काही जन्ममरणाचा प्रश्न बनवून ती हाकनाक आपल्या अहंकाराचा बळी कधी झाली हे कळलंच नाही. आपण परिपक्व होत जातो, त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की भावना आणि अहंकार यांच्यात असलेली एक सूक्ष्म रेषा योग्य वेळी जाणून वागायला हवं होतं. त्या माणसांनी आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या होत्या. स्वतःच्या चुकासुद्धा आठवून निदान स्वतःशी तरी मान्य करायला हव्या होत्या. भावना तसं पाहिलं ना तर क्षमाशील असते. अहंकार मात्र एक घाव दोन तुकडे करून मोकळा होतो. भावना दुखावली असं आपण म्हणतो तेव्हा खूप वेळा भावना नाही तर तुमचा अहंकार दुखावलेला असतो. अगदी एखादी आनंदाची बातमी ती जरी कोणी आपल्याला उशिरा दिली तर त्या गोष्टीचं दुःख आणि राग म्हणून त्याचं अभिनंदनही आपण केलेलं नसतं. आणि हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनेकदा घडतं. जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं, तर त्या जगण्यालाही स्वतःचं असं वेगळं रूप आणि अस्तित्व असतं. तसं पाहिलं ना तर कुणाचंच कुणावाचून अडत नाही. पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतीमुळे दुरावतात, तेव्हा मात्र जर ती माणसं आपल्या आयुष्यात राहिली असती तर आपलं जगणं अजून किती सुंदर आणि अर्थपूर्ण झालं असतं, असं मात्र नक्कीच वाटून जातं, नक्कीच वाटून जातं. तसं पाहिलं तर क्षणभंगूर आयुष्य आहे. मग या आयुष्याचे लाड करताना आपल्या जगण्याचा दर्जा आपणच राखायला हवा, आणि यासाठीच ते जगणं सुसंस्कृत आणि अर्थपूर्ण बनवणाऱ्या चांगल्या माणसांची ओळख आणि त्या माणसांची जोपासना करणं, अहंकारामुळे त्यांना न गमावणे, हे जाणीवपूर्वक आपण करावं असं मनापासून वाटतं. बऱ्याच वेळा असंही निदर्शनास येतं की समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा आपण फक्त आपल्या मतानुसार अर्थ काढतो. तसा विचारही त्या समोरच्याच्या मनात नसतो. तो आपला सहजच आपलं म्हणून वागत असतो, परंतु आपण चुकीचा अर्थ काढून समोरच्याला आयुष्यातून सहज काढून टाकतो, आणि आपला अहंकार आपल्याला या गोष्टीची जाणीवही होऊ देत नाही, जाणीवही होऊ देत नाही. म्हणूनच मित्रांनो, सांगावंसं वाटतं मनापासून,